महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या. पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार अनुसूचित जाती जमातींसाठी नोकऱ्यांमध्ये जागा राखीव. संसद व राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी जाता कामा नये अशी तरतूद. पहिली घटना दुरुस्ती 1951 नुसार अनुसूचित जाती जमातीसाठी नोकऱ्यांमध्ये जागा राखीव. संसद व राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी जाता कामा नये अशी तरतूद. दुसरी घटना दुरुस्ती 1952 नुसार लोकसभेतील सदस्यांची पुनर्रचना करण्यात आली. दुसरी घटना दुरुस्ती 1952 नुसार लोकसभेतील सदस्यांची पुनर्रचना करण्यात आली. चौथी घटना दुरुस्ती 1955 नुसार सार्वजनिक कारणांसाठी खाजगी संपत्ती ताब्यात घेण्याचे शासनाचे अधिकार वाढवले गेले. चौथी घटना दुरुस्ती 1955 नुसार सार्वजनिक कारणांसाठी खाजगी संपत्ती ताब्यात घेण्याचे शासनाचे अधिकार वाढवले गेले. सातवी घटना दुरुस्ती 1956 नुसार भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात आली. सातवी घटना दुरुस्ती 1956 नुसार भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात आली. नववी घटना दुरुस्ती 1960 नुसार भारत पाक यांच्यात झालेल्या बेरुबारीच्या करारासंबंधी. नववी घटना दुरुस्ती 1960 नुसार भारत पाक यांच्यात झालेल्या बेरुबारीच्या करारासंबंधी. 10वी घटना दुरुस्ती 1961 नुसार दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. 10वी घटना दुरुस्ती 1961 नुसार दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. 12वी घटना दुरुस्ती 1962 नुसार दामन व दीव आणि गोवा हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. 12वी घटना दुरुस्ती 1962 नुसार दामन व दीव आणि गोवा हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. 14वी घटना दुरुस्ती 1962 नुसार पाँडिचेरी आता पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. मणिपूर, त्रिपुरा, गोवा, हिमाचल प्रदेश या राज्यात स्वतंत्र विधिमंडळ स्थापन करण्यात आले. पुडुचेरी 14वी घटना दुरुस्ती 1962 नुसार पाँडिचेरी आता पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. मणिपूर, त्रिपुरा, गोवा, हिमाचल प्रदेश या राज्यात स्वतंत्र विधिमंडळ स्थापन करण्यात आले. 21वी घटना दुरुस्ती 1967 नुसार 8व्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. 21वी घटना दुरुस्ती 1967 नुसार 8व्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. 22वी घटना दुरुस्ती 1969 नुसार आसामचे विभाजन करून मेघालयची निर्मिती करण्यात आली. 22वी घटना दुरुस्ती 1969 नुसार आसामचे विभाजन करून मेघालयची निर्मिती करण्यात आली. 26वी घटना दुरुस्ती 1971 नुसार संस्थानिकांचे तनखे, विशेष अधिकार व अनधिकृत मान्यता रद्द करण्यात आले. 26वी घटना दुरुस्ती 1971 नुसार संस्थानिकांचे तनखे, विशेष अधिकार व अनधिकृत मान्यता रद्द करण्यात आले. 28वी घटना दुरुस्ती 1972 नुसार ICS अधिकाऱ्यांचे विशेष अधिकार रद्द करण्यात आले. 28वी घटना दुरुस्ती 1972 नुसार ICS अधिकाऱ्यांचे विशेष अधिकार रद्द करण्यात आले. 36वी घटना दुरुस्ती 1975 नुसार सिक्कीम हे भारताचे 22वे घटक राज्य बनले. 36वी घटना दुरुस्ती 1975 नुसार सिक्कीम हे भारताचे 22वे घटक राज्य बनले. 40वी घटना दुरुस्ती 1976 नुसार सर्व खाजगी संपत्ती आणि मौल्यवान वस्तू यावर केंद्र सरकारची मालकी असेल. 40वी घटना दुरुस्ती 1976 नुसार सर्व खनिज संपत्ती
व व मौल्यवान वस्तू यावर केंद्र सरकारची मालकी असेल. 41वी घटनादुरुस्ती 1976 नुसार घटक राज्यातील लोकसेवा आयोगातील सदस्यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 वर्ष केले गेले. 41वी घटनादुरुस्ती 1976 नुसार घटक राज्यातील लोकसेवा आयोगातील सदस्यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 वर्ष केले गेले. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता या शब्दांची भर घातली. ही सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे. लोकसभा व विधानसभेचा कार्यकाल 5 वरून 6 वर्ष केला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला. 10 मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश. या घटनादुरुस्तीला छोटी राज्यघटना म्हणतात. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता या शब्दांची भर घातली. ही सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे. लोकसभा व विधानसभेचा कार्यकाल 5 वरून 6 वर्ष केला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक केला. 10 मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश. या घटनादुरुस्तीला छोटी राज्यघटना म्हणतात. 43वी घटनादुरुस्ती 1977 नुसार मूलभूत हक्कावर गदा आणणारे 31(3) हे 42व्या घटनादुरुस्तीने घातलेले कलम रद्द केले. 43वी घटनादुरुस्ती 1977 नुसार मूलभूत हक्कावर गदा आणणारे कलम 31(3) हे 42व्या घटनादुरुस्तीने घातलेले कलम रद्द केले. 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार मालमत्तेचा, संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कातून वगळला. लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाल पुन्हा 5 वर्ष केला. कलम 352 नुसार आणीबाणी लावण्यावर बंधने घातली. 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार मालमत्तेचा, संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कातून वगळला. लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाल पुन्हा 5 वर्ष केला. कलम 352 नुसार आणीबाणी लावण्यावर बंधने घातली. 45वी घटनादुरुस्ती 1980 नुसार अनुसूचित जमाती व अँग्लो इंडियन सदस्यांचा कालावधी 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. अनुसूचित जमाती व अँग्लो इंडियन सदस्यांचा कालावधी 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. 52वी घटनादुरुस्ती 1985 नुसार पक्षांतर, पक्षफूट व पक्षांचे एकत्रीकरण यावर बंधने घातली. 52वी घटनादुरुस्ती 1985 नुसार पक्षांतर, पक्षफूट व पक्षांचे एकत्रीकरण यावर बंधने घातली. 53वी घटनादुरुस्ती 1986 नुसार मिझोरम हे 23वे राज्य बनले व त्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला. विधानसभेची सदस्य संख्या 40 ठेवण्यात आली. 53वी घटनादुरुस्ती 1986 नुसार मिझोरम 23वे राज्य बनले व त्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला. विधानसभेची सदस्य संख्या 40 ठेवण्यात आली. 55वी घटनादुरुस्ती 1986 नुसार अरुणाचल प्रदेश हे 24वे राज्य म्हणून मान्यता. विधानसभा सदस्य संख्या 30 ठेवण्यात आली. 55वी घटनादुरुस्ती 1986 नुसार अरुणाचल प्रदेश हे 24वे राज्य म्हणून मान्यता. विधानसभा सदस्य संख्या 30 ठेवण्यात आली. 56वी घटनादुरुस्ती 1987 नुसार गोवा हे 25वे राज्य म्हणून मान्यता आणि 30 सदस्य असलेली विधानसभा निश्चित करण्यात आली. 56वी घटनादुरुस्ती 1987 नुसार गोवा हे 25वे राज्य म्हणून मान्यता आणि 30 सदस्य असलेली विधानसभा निश्चित करण्यात आली. 61वी घटनादुरुस्ती 1988 नुसार मार्च 1989 पासून मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष केले गेले. 61वी घटनादुरुस्ती 1988 नुसार मार्च 1989 पासून मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष केले गेले.
65वी घटनादुरुस्ती 1990 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठीचे राष्ट्रीय आयोगाची स्थापना व त्यांच्या अधिकारांचा राज्यघटनेत समावेश. 65वी घटनादुरुस्ती 1990 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना व त्यांच्या अधिकारांचा राज्यघटनेत समावेश. 69वी घटनादुरुस्ती 1991 नुसार दिल्ली हा संघराज्य प्रदेशासाठी 70 सदस्यीय विधानसभा व 7 सदस्यीय मंत्रिमंडळाची रचना केली. 69वी घटनादुरुस्ती 1991 नुसार दिल्ली हा संघराज्य प्रदेशासाठी 70 सदस्यांची विधानसभा व 7 सदस्यीय मंत्रिमंडळाची रचना केली. 70वी घटनादुरुस्ती 1992 नुसार दिल्ली व पुदुचेरी येथील विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क देण्यात आला. 70वी घटनादुरुस्ती 1992 नुसार दिल्ली व पुदुचेरी येथील विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क देण्यात आला. 71वी घटनादुरुस्ती 1992 नुसार नेपाळी, कोकणी, मणिपुरी या भाषांचा 8व्या परिशिष्टात समावेश करण्यात आला. 71वी घटनादुरुस्ती 1992 नुसार नेपाळी, कोकणी, मणिपुरी या भाषांचा 8व्या परिशिष्टात समावेश करण्यात आला. 73वी घटनादुरुस्ती 1993 नुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्यांचा समावेश राज्यघटनेत केला. भाग 9चा घटनेत समावेश. 73वी घटनादुरुस्ती 1993 नुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्यांचा समावेश राज्यघटनेत केला. भाग 9चा घटनेत समावेश. 74वी घटनादुरुस्ती 1993 नुसार 3 प्रकारच्या नगरपालिकांची रचना केली व त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. भाग 9 चा घटनेत समावेश. 74वी घटनादुरुस्ती 1993 नुसार 3 प्रकारच्या नगरपालिकांची रचना केली व घटनात्मक दर्जा देण्यात आला. भाग 9 चा घटनेत समावेश. 75वी घटनादुरुस्ती 1994 नुसार राज्य पातळीवर प्रशासकीय न्यायालये स्थापण्याची तरतूद आहे. 75वी घटनादुरुस्ती 1994 नुसार राज्य पातळीवर प्रशासकीय न्यायालये स्थापण्याची तरतूद आहे. 77वी घटनादुरुस्ती 1995 नुसार अनुसूचित जाती जमातींसाठी नोकऱ्यांमध्ये बढती देण्याचे शासनाचे पूर्वीचेच धोरण चालू ठेवले गेले. 77वी घटनादुरुस्ती 1995 नुसार अनुसूचित जाती जमातींसाठी नोकऱ्यांमध्ये बढती देण्याचे शासनाचे पूर्वीचेच धोरण चालू ठेवले गेले. 84वी घटनादुरुस्ती 2001 नुसार छत्तीसगड 26वे, उत्तराखंड 27वे आणि झारखंड 28वे या घटक राज्यांची निर्मिती केली. 84वी घटनादुरुस्ती 2001 नुसार छत्तीसगड 26वे, उत्तराखंड 27वे आणि झारखंड 28वे या घटक राज्यांची निर्मिती केली. 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींचा शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून मान्य केला व त्याचा समावेश घटना कलम 21 मध्ये केला आहे. 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींचा शिक्षण हा हक्क मूलभूत हक्क म्हणून मान्य केला व त्याचा समावेश घटना कलम 21 मध्ये केला आहे. 87वी घटनादुरुस्ती 2003 नुसार लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. 87वी घटनादुरुस्ती 2003 नुसार लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्यांची संख्या लोकसभा सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त 15% राहील. तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या विधानसभा सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त 15% राहील. 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभा सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त 15% राहील. तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या
विधानसभा सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त 15% राहील. 92वी घटनादुरुस्ती 2003 नुसार बोडो, संथाली, मैथाली व डोगरी या 4 भारतीय भाषेचा राज्यघटनेत समावेश केला गेला. 92वी घटनादुरुस्ती 2003 नुसार बोडो, संथाली, मैथाली व डोगरी या 4 भारतीय भाषांचा राज्यघटनेत समावेश केला गेला. 93वी घटनादुरुस्ती 2003 नुसार खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीयांना राखीव जागा देण्यात आल्या. 93वी घटनादुरुस्ती 2003 नुसार खाजगी शिक्षणामध्ये मागासवर्गीयांना राखीव जागा देण्यात आल्या. 94वी घटनादुरुस्ती 2006 नुसार बिहारमध्ये एक आदिवासी मंत्री नेमण्याची तरतूद रद्द केली. छत्तीसगड व झारखंड या राज्यात वेगवेगळ्या आदिवासी मंत्रालयाची तरतूद केली. 94वी घटनादुरुस्ती 2006 नुसार बिहारमध्ये एक आदिवासी मंत्री नेमण्याची तरतूद रद्द केली. छत्तीसगड व झारखंड या राज्यात वेगवेगळ्या आदिवासी मंत्रालयाची तरतूद केली. 96वी घटनादुरुस्ती 2011 नुसार ओरिसाचे नामकरण ओडिशा केले. 96वी घटनादुरुस्ती 2011 नुसार ओरिसाचे नामकरण ओडिशा केले. 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा. 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा. 98वी घटनादुरुस्ती 2012 नुसार कर्नाटकसाठी विशेष तरतुदी केल्यात. 98वी घटनादुरुस्ती 2012 नुसार कर्नाटकसाठी विशेष तरतुदी केल्यात. 99वी घटनादुरुस्ती 2014 नुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची तरतूद. 99वी घटनादुरुस्ती 2014 नुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची तरतूद केली. नंतर ही तरतूद व घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. 99वी घटनादुरुस्ती 2014 नुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची तरतूद केली. नंतर ही तरतूद व घटनादुरुस्तीचे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. 100वी घटनादुरुस्ती 2015 नुसार भारत व बांगलादेश यांच्यात सीमावर्ती भागातील प्रदेश व लोकसंख्या याची देवाणघेवाण या संसदेने मान्यता दिली. 100वी घटनादुरुस्ती 2015 नुसार भारत व बांगलादेश यांच्यात सीमावर्ती भागातील प्रदेश व लोकसंख्या यांची देवाणघेवाण या संसदेने मान्यता दिली. 101वी घटनादुरुस्ती 2016 नुसार वस्तू व सेवा कर कायदा लागू. 2017 101वी घटनादुरुस्ती 2016 नुसार वस्तू व सेवा कर कायदा लागू. 2017 102वी घटनादुरुस्ती 2018 नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा. 102वी घटनादुरुस्ती नुसार 102 घटनादुरुस्ती 2018 नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा. 103वी घटनादुरुस्ती 2019 नुसार खुल्या गटातील गरिबांना 10% आरक्षण. 103वी घटनादुरुस्ती 2019 नुसार खुल्या गटातील गरिबांना 10% आरक्षण. 104वी घटनादुरुस्ती 2020 नुसार लोकसभा व राज्यांच्या विधानसभेतील SC व ST साठीचे आरक्षण यास 10 वर्षाची मुदतवाढ. अँग्लो इंडियन समाजासाठीच्या लोकसभा व विधानसभेतील राखीव जागा रद्द केल्या. 104वी घटनादुरुस्ती 2020 नुसार लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमधील SC व ST साठीचे आरक्षण यास 10 वर्षाची मुदतवाढ. अँग्लो इंडियन समाजासाठीच्या लोकसभा व विधानसभेमधील राखीव जागा रद्द केल्या. पुढील काही घटनादुरुस्ती विधेयके. 116वे विधेयक लोकपाल व लोकायुक्त याबाबत होते, जे परत घेतले गेले. 116वे विधेयक लोकपाल व लोकायुक्त याबाबत होते,
जे परत घेतले गेले. 117वे विधेयक SC व ST संदर्भात होते ते बाद लॅप्स झाले. 117वे विधेयक SC व ST संदर्भात होते ते बाद लॅप्स झाले. 118वे विधेयक 98वी घटना दुरुस्तीचे घटनात्मक कायदा बनले. 118वे विधेयक 98वी घटना दुरुस्तीचा घटनात्मक कायदा बनले. 119वे विधेयक 100वी घटना दुरुस्तीचा कायदा बनले. 119वे विधेयक 100वी घटना दुरुस्तीचा कायदा बनले. 120वे विधेयक राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग यासंबंधी होते परंतु ते लॅप्स झाले. 120वे विधेयक राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग यासंबंधी होते परंतु ते लॅप्स झाले. 121वे घटना दुरुस्ती विधेयक 99वी घटना दुरुस्ती कायदा बनले. 121वे घटना दुरुस्ती विधेयक 99वे घटना दुरुस्ती कायदा बनले. 122वे घटना दुरुस्ती विधेयक GST बाबत 101वी घटना दुरुस्ती कायदा बनले. 122वे घटना दुरुस्ती विधेयक GST बाबत 101वी घटना दुरुस्ती कायदा बनले. 123वी घटना दुरुस्ती विधेयक इतर मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या आयोगास घटनात्मक दर्जा देण्याबाबत. 102वी घटना दुरुस्ती 123वे घटना दुरुस्ती विधेयक इतर मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या आयोगास घटनात्मक दर्जा देण्याबाबत. 102वी घटना दुरुस्ती 124वी घटना दुरुस्ती विधेयक 103वी घटना दुरुस्ती कायदा बनले. 124वे घटना दुरुस्ती विधेयक 103वे घटना दुरुस्ती विधेयक बनले. 125वी घटना दुरुस्ती विधेयक 6व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार पूर्वोत्तर राज्यांतील स्वायत्त परिषदांची शक्ती वाढवणे. 125वे घटना दुरुस्ती विधेयक 6व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार पूर्वोत्तर राज्यातील स्वायत्त परिषदांची शक्ती वाढवणे. 126वी घटना दुरुस्ती विधेयक 104वी घटना दुरुस्ती कायदा बनले. 126वी घटना दुरुस्ती विधेयक 104वी घटना दुरुस्ती कायदा बनले.